काय का पाणी आलं की नाही आता प्रेशरने जोरात तुम्ही अन्याय केला तेव्हा दिवसाला 20 लोकांना बोलवलं आमच्यावर कोणाला बोलवलं सांगत राहायचं काही अफवा चांगल्या असतात राठोड साहेब या तुम्ही आले नाही माझा नंबर आहे तुझे अरे सांगा बरं पुढे 885 तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं छत्रपति संभाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपति संभाजी महाराज
आज एक ऐतिहासिक कामाला आपल्या लाडके आमदार जयस्वाल साहेबांच्या प्रयत्नात या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आपण सगळेजण सिडकोमध्ये अनेक वर्ष राहतो, पण आपल्या सगळ्यांची श्रद्धा असणारं छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, पवार साहेब या सगळ्यांना माननीय जयस्वाल साहेबांनी जो आग्रह केला आणि त्या आग्रहामुळे भडकल गेटला 5 कोटीचा निधी आणि आपल्या संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाला 5 कोटीचा दोन्हीकडे 5-5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. आणि मंजूर झाल्यानंतर वंदे मातरम सभागृहामध्ये या दोन्ही स्मारकाचं प्रेझेंटेशन आपल्या शहरातील सगळ्या पक्षाचे, सगळ्या संघटनांचे, सगळ्या समाजाचे लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी दाखवण्यात आले. 3 दिवसापूर्वी पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये आपल्या शहरातील सगळ्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही विषयाला जनतेकडनं प्रचंड सहकार्य लागणारे ते मिळवण्यासाठी सुद्धा बैठक झाली आणि सोमवारी भडकल गेट इथं विधिवत पूजन झालं. आज जयस्वाल साहेबांच्या उपस्थितीत आपल्या भागातील सगळे प्रमुख पराशदादा, वाकडेकाका, सोपानराव, अनिलजी, रेखर साहेब, अरुणजी, राज, विश्वनाथ दादा, सागर, राजू भाऊ सगळे, शिंदेताई सुद्धा काही या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे विधिवत पूजन झालेलं आहे. आपल्याकडे जर या वर्षी कोणी पाहुणा आला आणि आता तो जर पुढच्या वर्षी आपल्या भागात आला तर त्याला या शहरातलं एक वेगळं ठिकाण बघण्याचा आनंद, जसं आपण क्रांती चौकला जेव्हा सहकुटुंब जातो, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अत्यंत अद्ययावत झालं, त्या किंवा त्याच्यापेक्षा सरस सुशोभीकरण या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मी आजच्या या प्रसंगी सर्वप्रथम या कामाचं ज्यांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण प्रशासनाचे जे प्रमुख आहेत हेरेकर साहेबांना विनंती करेल की आमच्या या प्रमुखांना आपण या स्मारकाबद्दल माहिती द्यावी. सगळ्यांचे मी धन्यवाद यासाठी मानतो की आपण अतिशय छोट्या सूचनेनुसार या ठिकाणी जमलात आणि आपले आदर्श धर्मवीर संभाजी महाराज यांचा जो हा चौक आहे हा आपल्याला अतिशय सुंदर असा सुशोभित करायचा आहे. आणि या कामासाठी आपले जे लाडके आमदार आदरणीय आणि आमचे आदर्श असे जयस्वाल साहेबांनी 5 कोटी रुपयांची निधी मंत्रिमंडळाला वाढून आणलेली आहे. त्यामुळे मी प्रथम नागरिकांच्या वतीनं आणि माझ्या खात्याच्या वतीनं साहेबांचं मी अभिनंदन करतो. आता हे जे प्रस्तावित बांधकाम आहे या बांधकामाला जे काही याचा एरिया असेल ते आहे 212 चौरस मीटर. 212 चौरस मीटरचं क्षेत्रफळ असेल. त्या क्षेत्रफळामध्ये हे बांधकाम होणार आहे. चौथरा जो आहे ज्याच्यावर आपण छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ठेवणार आहोत, चौथऱ्याची उंची 1 मीटर असणार आहे. चबुतऱ्याची उंची 9 मीटर असणार आहे आणि पुतळ्याची उंची 5.5 मीटर. त्याचप्रमाणे एकूण उंची 14.5 मीटर असणार आहे. अतिशय भव्य दिव्य अशी उंची असणार आहे. आणि संकल्पना अशी आहे की आपण राजवाडा जो आहे, छत्रपती संभाजी महाराज राजपुत्र होते, राजा होते, त्यामुळे राजवाडा या ठिकाणी देखावा असणार आहे. जसं भडकल गेटला संसद भवन आपण केलं निर्माण करणार आहोत, तसंच या ठिकाणी राजवाड्याचं चित्र आणि तिथे लावलेलं आहे, लावणार आहोत किंवा लावलेलं असेलही.
तर त्या ठिकाणी राजवाड्यात दाखवल्या राजवाड्यावर मूर्ती बसवणार आहोत आपण. तर तिची उंची जमिनीपासून 14.5 मीटर असणार आहे, म्हणजे जवळपास 5 शाळेची जी बिल्डिंग आहे तेवढी उंची असणार आहे. आणि सुंदर असं हे त्या ठिकाणी लाइटिंग आणि दुसरं जे कप्पे आहे त्याच्यामध्ये, त्या कप्प्यामध्ये आपण संभाजी महाराजांच्या जीवनामधील सृष्टी, संभाजी महाराजांनी केलेले कार्य त्या ठिकाणी चित्रित करणार आहोत. आणि त्या ठिकाणी इमर्शन टेक्नॉलॉजीचा वापर करून ते आम्ही त्या ठिकाणी देखावा निर्माण करणार आहोत. तो बोलका असणार आहे, म्हणजे संभाजीनगर शहरामध्ये येणारा प्रत्येक बाहेरचा माणूस किंवा इथला का असेना तो त्या ठिकाणी जाऊन आकर्षित होईल, अभ्यास करेल आणि संभाजी महाराजांबद्दलचा जो काही इतिहास आहे, त्यांनी केलेलं कार्य आहे, त्यांना चांगल्या प्रकारे समजेल आणि तो रममान होईल. अशा प्रकारचं संभाजीनगर शहराचं नाव आता झालेलं आहे. खऱ्या अर्थानं हा काम झाल्यानंतर या शहराला आपल्या आदर्श आमदार साहेबांनी खऱ्या अर्थानं संभाजीनगर शहर नाव आणि पुतळा आणणे हा योगायोग म्हणता येईल, सरकारी योग आहे, दुर्योग आहे. हा साहेबांनी या ठिकाणी घडून आणल्याबद्दल आपण आता टाळ्या वाजवलेल्या आहेत. काम सुरू असताना मी विनंती करेन, आम्ही जरी अधिकारी आहोत परंतु काम जे या ठिकाणी होत आहे, तर मी आपल्या सगळ्या लोकांना विनंती करेन की ज्यांना ज्यांना बांधकामाचं नॉलेज आहे असे 10 लोक या कामाच्यावर देखरेख करण्यासाठी आपण नेमावेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मार्गदर्शनाखाली हे काम अतिशय सुंदर, सुबक आणि सुस्पष्ट आणि त्याच्यामध्ये कुठल्याही क्वालिटीला छेद जाणार नाही याची दक्षता आम्ही पाहू. पुढची समिती पाहिजे आणि प्रत्येक बांधकामाचा अंश ना अंश तपासून त्यांनी ओके म्हणल्यावर पुढे सहकार करणार आहे. तर यासाठी तुमचं सहकार्य या ठिकाणी पीडब्ल्यूडीला अपेक्षित आहे. एवढं बोलतो आणि आपल्याला काही शंका असतील तर आपण विचारावं. पुन्हा आज सायंकाळी रात्री 10 वाजता पोलीस प्रशासन या ठिकाणी येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत कुठल्याही प्रकारचा अवमान पुतळ्याचा होणार नाही. आपण आता विधिवत पूजा केलेली आहे. पुतळा काढताना संभाजी महाराजांच्या पुतळ्याला कुठल्याही प्रकारची इजा किंवा टच होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि विधिवत कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही. माझा सोमवारी जो आम्ही बाबासाहेबांचा पुतळा काढला, बाबासाहेबांच्या पुतळ्याला एक छोटा सुद्धा खरास आलेला नाही. एवढं सक्सेसफुली आपण ते पुतळा त्या ठिकाणी हलवलेला आहे आणि महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेला आहे. हा सुद्धा पुतळा 10 वाजता रात्री आपण हलवण्यास हे करून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, त्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रत्यक्ष पाहावा, तो देखावा पाहावा. आणि हा जो काही चौक आता दिसतोय त्याच्यापेक्षा किती पटीला सौंदर्य वर्धक आणि आल्हाददायक आणि या कामासाठी या शहराला बाहेरच्या देशातले पर्यटक येतील अशा प्रकारचा हा आपला काम. आज 26 जून 1674 1874 छत्रपती शहाजी महाराज शाहू महाराजांची जन्मदिवस होता. तो जन्मदिवस साजरी करतो. सुंदर अशा दिवशी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना आपल्याला यापुढे करायची आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संपूर्णपणे मंत्रिमंडळ एकनाथराव शिंदे असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील, या सर्वांच्या विद्यमाने आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी घडून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय जयस्वाल साहेबांनी केलंय. ते काय मागायचं आणि कोणत्या वेळेला मागायचं हे अचूक ज्ञान तुम्हाला आहे सर. विकासाची दृष्टी आपल्याकडे असल्यामुळं विकास काय असावा, विकास कोणत्या प्रकारचा असावा. ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती त्या जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर प्रदीप जयस्वाल साहेबांनी इथे खाली नाही सांगितलं त्यांना. ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब वरती दर्शन करत होते, पायाला हात लावत होते, ते तेव्हा त्यांच्या कानात सांगत होते या पुतळ्याचं आपल्याला हे करायचं, सुशोभीकरण करायचं, याला आपल्याला काहीतरी हे केलं पाहिजे, निधी आपण दिला पाहिजे. त्यांनी नुसतं असं केलं, निधी म्हणले आणि 5 कोटी म्हणले देऊन टाकले. या पद्धतीने 5 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आपल्या शहरामध्ये तरी पहिल्यांदा दिलेला आहे. याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा त्यांनी इथून जाताना सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा आपल्याला सुशोभीकरण केलं पाहिजे, त्याला सुद्धा 5 कोटी रुपये दिले पाहिजे. त्याला सुद्धा 1 मिनिटामध्ये दर्शन घेता घेता मुख्यमंत्री साहेबांनी 5 कोटी रुपये दिले. मित्र, हा पुतळे उभा करणे किंवा ते सुधारणे, मोठे करणे हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. या विकासाच्या दृष्टिकोनातून या छत्रपती संभाजीनगरमध्ये
या मराठवाड्याच्या राजधानीमध्ये ज्या ज्यावेळी आपल्याकडे लोक येतील, जे बाहेरचे पर्यटक येतील, ते आपल्या गावातले पर्यटक येतील, आपल्या गावामध्ये असणारे संभाजीनगरामध्ये असणारे सर्व कुटुंबाच्या कुटुंब या ठिकाणी आले पाहिजे, भडकल घेतला सुद्धा आले पाहिजे. या महामानवाचा इतिहास काय, या मानवाने काय कार्य कर्तृत्व केलंय, या महामानवाने कोणत्या प्रकारचे चौरत्व गाजवलेलं आहे आणि हे राज्य आपल्याला, लोकराज्य आपल्याला जे मिळवून देण्याचं काम केलंय या दोन्ही महामानवाने केलेलं आहे. म्हणून या महामानवाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. म्हणून सुंदर अशा प्रकारचा 212 चौरस मीटर म्हणजे जवळजवळ 2000 सव्वा 2 अडीच हजार स्क्वेअर फूटचा हा त्या चबुतऱ्याचा एरिया असेल आणि त्याच्या बाहेरचा एरिया फार मोठा असेल. या चबुतऱ्याच्या एरियामध्ये प्रत्येकी आतल्या बाजूला असणारे जे छत्रपती संभाजी महाराजांचे 4 पुस्तक लिहिले असेल, बुद्धभूषण असेल, 7 शतक असेल किंवा जे ते 4ही पुस्तक लिहिले त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा अन्वय त्यामध्ये असेल. मी आत्ताच जयस्वाल साहेबांना म्हणलं ज्या पद्धतीने रामाने सेतू बांधला म्हणलं श्रीलंकेला जाण्यासाठी, त्याच पद्धतीने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला जिंकताना या ठिकाणी त्या समुद्रामध्ये अशा प्रकारचा दगडाचा सेतू बांधलाय. ती सुद्धा गोष्ट आपण या ठिकाणी अनुचित करू आणि ती सुद्धा दाखवण्याचा आपण याचे प्रयत्न करू. छत्रपती संभाजी महाराज एक लढवय्या तर होतेच, जेवढ्या लढाया त्यांनी लढल्या तेवढ्या लढाया त्यांनी सगळ्या जिंकलेल्या आहेत. त्याचबरोबर तलवारची लढाई करता करता बिंदूची आणि पेनाची लढाई त्यांनी केलेली आहे. त्यावेळी संस्कृत पाली अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी ग्रंथ लिहून ठेवले आणि त्या ग्रंथाचं वाचन, त्या ग्रंथ म्हणजे एक भगवद्गीतेसारखे ग्रंथ आहेत. संस्कृतमध्ये 316 अशा प्रकारचे त्याचे संस्कृतचे श्लोक आहेत. त्या श्लोकांचा अर्थ जर आपण पाहिला तर आपल्या राज्यामध्ये आपली राज्यघटना कशा प्रकारची आपण कसं आणलं पाहिजे, राजाशी कसं वागलं पाहिजे, कुटुंबाशी कसं वागलं पाहिजे, राज्य कसं चालवलं पाहिजे आणि आपले वाडवडिलांशी कसं जपलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा यामध्ये उहापोह केलेला आहे. आणि खरोखर जयस्वाल साहेब या संभाजीनगरामध्ये सुंदर अशा प्रकारचं हे पर्यटन स्थळ होणारच आहे आणि इथून मराठवाड्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस या ठिकाणी जाणार आहे. जसं संभाजी महाराजांचं दर्शन होईल तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे शाहू महाराजांचं दर्शन होईल. या पद्धतीने आपला हा रस्ता राहील आणि कुटुंबासमेत आपल्याला या ठिकाणी 2-5 मिनिट कवायला बसता आलं पाहिजे. ही त्याची सगळ्यात महत्वाची बाजू, तो इतिहास आपल्याला कळायला पाहिजे, ते चरित्र आपल्याला वाचता आलं पाहिजे. यासाठी आपण जो सगळा खटाटोप केला, आपल्या सर्वांच्या मदतीने, सगळ्यांच्या स्नेहाने हे सगळं होणार आहे. येरेकर साहेबांनी आता सांगितलंय हे प्रत्येक 10 जणांनी जरी कमिटी नेमली तर त्यांचं काम नाही, आपल्या प्रत्येक जणाचं हे काम आहे. प्रत्येक जणांनी या ठिकाणी येऊन बघितलं पाहिजे यामध्ये आपले काय कमी पडले, काय कमी राहिलंय आणि कशा प्रकारचे काम होत आहे. याबद्दलच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत साहेब. तुम्हाला आम्ही सगळेजण मदतच करणारे आहोत. सर्व धर्म, सर्व जाती धर्माचे, पक्षाचे आणि सगळे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या वतीने शब्द देतो की आम्हाला हे मोठ्या प्रकारचं पर्यटन झालेलं बघायचंय, मोठं तीर्थक्षेत्र झालेलं आम्हाला बघायचंय आणि म्हणूनच आम्ही त्यासाठी जी मदत आमची लागेल ती मदत आम्ही तुम्हाला करण्याचा निश्चितच 100% या ठिकाणी उभा राहून प्रयत्न करू. पण पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने जयस्वाल साहेब आपले मनपूर्वक अशा प्रकारचे अभिनंदन करतो, आभार करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. सगळ्यांना, सगळ्या शिवभक्तांना मार्गदर्शन सर्व मराठा समाजाची सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी शिवसेनेचे महिला आघाडीचे पदाधिकारी, सर्व आमचे या भागात सर्व आलेले लोक, सर्व समाज बंधू या ठिकाणी ज्यावेळेस या शहरामध्ये पहिल्या वेळेस काय करणारे आमचे लोकप्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिराळून येताना त्यांना सांगितलं की शहरातल्या सर्व मुलांना साहेब हार टाकायचा आहे आणि पहिला हार आपल्या हातून टाकला. त्यानंतर या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार टाकायला ज्या दिवशी आले मोठ्या सांगत मी पाहिलं त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांना पाहायला सुद्धा लोक इतके होते आणि तिथे हार टाकल्यानंतर आम्ही चांगलं
एका मिनिटात त्यांनी फोन केला. खरं पाहिलं तर पाठीमागचा उद्देश हा होता की शहरामध्ये आता शिवाजी महाराजांचा व्हायला असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा व्हायला असतात, छत्रपती संभाजी महाराजांचा व्हायला असतात. आता आमच्या राजपूत समाजाचा तयार होतोय. त्याबरोबर आता भाऊ काटेचे याला सुद्धा भोगळे साहेबांनी 2 कोटी रुपये या ठिकाणी आणून दिले. त्याच्याही काम या ठिकाणी होतं. आपल्या शहरामध्ये एक चांगलं आलेल्या लोकांना आपल्या या शहरामध्ये चांगलं शहर दिसायला पाहिजे. अनेक लोकांना वाटतं की राजकारण करण्यासाठी काम चालू आहे. आपण पाहिला तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी नाटक दाखवलं या शहरामध्ये त्यावेळेस मी आपण आमदार होतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो जवळपास 7 दिवसामध्ये 2.5 लाख दुसऱ्यांदा येऊन त्या ठिकाणी पाहिलं. म्हणून त्या ठिकाणी एरेकर साहेब त्यांच्या माध्यमातून त्याच्या सोमवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं काम झालं. म्हणून त्यांना विनंती करताना त्यांनी आम्हाला विनंती केली. त्यावेळेला आजकाल लोकांचे बोलत होतं काम बरोबर होईल त्याने. त्यावेळेस आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काम करणार आहोत. त्या ठिकाणी अजून 2 कोटी जास्त लागेल बघण्यासाठी लोकांनी यावं. आपण दृश्य पाहिला असेल की या पाठीमागचा उद्देशच आहे संभाजी महाराजांनी केलेलं कार्य तर सुद्धा लोकांना ज्यावेळी जाताना पाहायचं आहे. आधी आपण छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा बनवलं की लोकांनी नुसतं त्यांची जयंती असं कमिटीच्या लोकांनी जाऊन भाग टाकायचे. सर्व लोकांनी काळजी टाकावं. आपण संभाजी महाराजांनी केलेले कार्य या ठिकाणी लावलं. अशी परिस्थिती या ठिकाणी अशीच परिस्थिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही ठिकाणी आपण त्यांनी केलेलं कार्य हे सुद्धा सर्व आपल्याला या ठिकाणी पाठवलं. त्या पाठीमागची भूमिका आहे. त्या ठिकाणी काही लोकांनी हे ठेवलं होतं की असं होणार आहे का, त्याचं हेच गोड बनवणारा पुतळा बनवत नाही. काही लोकांना माहीतच नसल्यामुळं त्याचा हा लेवल सांगितलं की इतक्या 10 लोकांची कमिटी द्या. तुमच्या ठिकाणी 10 लोकांची कमिटी द्या. त्याचं बघायचं आहे की याच्या बरोबर लोकांबरोबर राहिलं नाही, बरोबर राहिलं नाही. आता सांगायला पाठवलं एरेकर साहेबांचं हे काही लोकांच्या घरामध्ये शंका यायला लागली. रोडमध्ये यायच्या काही खायला मिळतात काय अशा काही लोकांची भावना असते. तर आज आपण सर्वजण छत्रपती संभाजी महाराजांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो आपण जेवढे लोक असतील त्या ठिकाणी चांगली 10-12 लोकांची कमिटी बनवा. आपल्याला सुद्धा काही सजेशन असतील चेहरे करता त्या ठिकाणी तरी मोठ्या जगातले संभाजी महाराजांचं हे पाहण्यासाठी आपल्या शहरात दुसरे पण एक चांगलं कार्य या ठिकाणी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होतो. पण या आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपली मनापासून या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व समाजाच्या मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.